विद्यार्थी मित्रांनो, मध्ये आपण हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट बघितलं आणि त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं हायड्रोलिसिस कसं होतं ते पण बघितलं. आता नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे बफर सोल्युशन. आता बफर सोल्युशन म्हणजे काय हे समजून घेण्यापूर्वी त्याची पहिल्यांदा आपल्याला डेफिनेशन माहित असायला पाहिजे. तर डेफिनेशन काय आहे बघा त्याची. द सोल्युशन विच रेजिस्ट म्हणजे विरोध करणे. सोल्युशन विच रेजिस्ट ड्रास्टिक चेंजेस इन इट्स pH व्हॅल्यूज by the addition of small amount of strong acid, strong base or water in it. म्हणजे असं सोल्युशन की ज्याच्यामध्ये आपण स्मॉल अमाउंट ऑफ ऍसिड ऍड केला, स्मॉल अमाउंट ऑफ बेस ऍड केला किंवा वॉटर ऍड केलं तर ते बदलाला विरोध करतं आणि आहे तो pH मेंटेन करतं. मग याच्यामध्ये हे समजून कसं घेता येईल. समजा एका बीकरमध्ये मी काय केलेलं आहे HCl सोल्युशन घेतलेलं आहे आणि त्याचा pH आहे तो 2 आहे. pH = 2 आहे. असं असताना मी समजा त्याच्यामध्ये H+ आयन्स ऍड केले, स्ट्रॉंग ऍसिड थोड्या प्रमाणात ऍड केलं, काय होईल. ऍसिड ऍड केला म्हटले सरळ आहे की H+ आयन्स ऍड झाले तर ह्याच्या H+ आयन्स वरती परिणाम होणार आणि त्यामुळे त्याचा pH हा बदलणार. समजा H+ च्या ऐवजी मी काय केलं त्याच्यामध्ये स्मॉल अमाउंट ऑफ स्ट्रॉंग बेस ऍड केला, तरी बेस जरी ऍड झाला तरी तो बेस H+ आयन्स बरोबर रिॲक्ट होईल आणि परत काय होणार त्या ठिकाणी pH त्याचा बदलणार. समजा मी त्याच्यामध्ये वॉटर ऍड केलं, वॉटर जरी ऍड केलं तरी सुद्धा ह्याचा pH बदलणार कारण ह्याचं सोल्युशन काय होणार डायल्यूट सोल्युशन होणार. त्याच्याऐवजी समजा दुसऱ्या बीकरमध्ये एक सोल्युशन आहे, अननोन सोल्युशन आहे, त्याच्यामध्ये मी स्मॉल अमाउंट ऑफ H+ आयन्स ऍड केले. H+ आयन्स म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड स्मॉल अमाउंट ऑफ ऍड केलं. ऍड केल्यानंतर बघितलं तर त्याचा pH बदललेला मला दिसला नाही. त्याच्यानंतर समजा मी OH- ऍड केले, स्मॉल अमाउंट ऑफ स्ट्रॉंग बेस, तिथं सुद्धा pH बदललेला दिसला नाही आणि वॉटर ऍड केलं तरी सुद्धा त्याचा pH हा बदललेला दिसला नाही. याचाच अर्थ काय की ह्या बीकरमध्ये जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये अशी काहीतरी कॅपॅसिटी आहे की ते स्वतःचा pH बदलू देत नाही आणि ती जी कॅपॅसिटी आहे त्यालाच आपण म्हणतो बफर सोल्युशन. सोल्युशन विच रेजिस्ट ड्रास्टिक चेंजेस इन इट्स pH व्हॅल्यूज बाय द ॲडिशन ऑफ स्मॉल अमाउंट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस or water in it. Buffer solution is defined as the solution which resists म्हणजे काय विरोध करणे. which resists कशाला विरोध करता ड्रास्टिक चेंजेस इन pH व्हॅल्यूज. कशाला चेंजेस इन pH व्हॅल्यूज आणि केव्हा when small amount of strong acid, strong base or water is added into it. त्याला म्हणायचं बफर सोल्युशन. बफर सोल्युशनच्या डेफिनेशन नंतर आता आपण टाइप्स ऑफ बफर सोल्युशन बघतोय. मग टाइप्स किती आहेत बफर सोल्युशनचे तर 2 टाइप्स आहेत. एक आहे ऍसिडिक बफर, दुसरा आहे बेसिक बफर. मग ऍसिडिक बफर कसा प्रिपेअर करतात तर ऍसिडिक बफर प्रिपेअर करत असताना काय करतात बघा. वीक ऍसिड काय घेतलं जातं त्या ठिकाणी वीक ऍसिड प्लस इट सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस. कशा बरोबर आहे वीक ऍसिड आहे आणि त्याचं सॉल्ट कशा बरोबर घेतलेलं आहे स्ट्रॉंग बेस बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बघूयात तर CH3COOH प्लस इट सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस. म्हणजे आता CH3COOH घेतला तर CH3COOH चं जर आपण स्ट्रॉंग बेस बरोबरचं सॉल्ट बघायचं आहे तर स्ट्रॉंग बेस कोणता आहे बघा NaOH. NaOH आणि CH3COOH मिळून जो सॉल्ट तयार होतो तो काय होणार हे H+ जाणार हे OH- जाणार. राहिलेला सॉल्ट काय राहणार त्या ठिकाणी CH3COONA. म्हणजे काय झालं ऍसिडिक बफर इज प्रिपेअर्ड फ्रॉम वीक ऍसिड अँड इट सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस. आणि एक्झाम्पल आपण बघतोय CH3COOH and CH3COONA. pH is equal to pKa plus log 10 to the base concentration of salt
डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. त्याला म्हणूयात आपण इक्वेशन नंबर 1. pKa इज द, pKa म्हणजे काय, pKa बरोबर काय येणार बघा, मायनस लॉग 10 to the base Ka, मायनस लॉग 10 to the base K. pKa ची ही व्हॅल्यू झाली. मग Ka म्हणजे काय या ठिकाणी, Ka इज द डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ऍसिड. काय आहे या ठिकाणी, डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ऍसिड. अशाच पद्धतीनं बेसिक बफरचं सोल्युशन कसं तयार होतं बघा. बेसिक बफर इज प्रिपेअर्ड फ्रॉम वीक बेस. पहिल्यांदा काय घ्यायचं, वीक बेस. बफर बेसिक असेल तर वीक बेस घ्यायचा, बफर ऍसिडिक असेल तर वीक ऍसिड घ्यायचा. वीक बेस प्लस इट सॉल्ट विथ, कशाबरोबर त्याचं सॉल्ट आहे, इट सॉल्ट विथ स्ट्रॉंग ऍसिड, बरोबर अपोजिट. लक्षात आलं का बघा, वीक बेस अँड इट सॉल्ट विथ स्ट्रॉंग ऍसिड. इथं काय आहे, वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस, वीक बेस स्ट्रॉंग ऍसिड. एक्झाम्पल लक्षात येईल बघा ह्या ठिकाणी घेताना. वीक बेसचं एक्झाम्पल आपण बघितलेलं आतापर्यंत. समजा आपण NH4OH घेतला, मग NH4OH चं सॉल्ट कशाबरोबर घ्यायला पाहिजे, स्ट्रॉंग ऍसिड बरोबर घ्यायला पाहिजे. मग स्ट्रॉंग ऍसिड काय वापरू शकतो त्या ठिकाणी आपण, HCl. मग HCl आणि NH4OH हे दोन्ही घेतले म्हणजे NH4OH हे वीक बेस आहे, HCl हे स्ट्रॉंग ऍसिड आहे, आणि त्या दोन्ही पासून होणारा सॉल्ट काय असणार आहे, NH4Cl. म्हणजे बेसिक बफरचं एक्झाम्पल काय आलं बघा, NH4OH प्लस NH4Cl. POH इज इक्वल टू PKB प्लस log 10 to the base concentration of salt divided by concentration of base. आता ह्या ठिकाणी PKB म्हणजे काय, तर PKB is equal to minus log 10 to the base Ka, where Ka is the 10 to the base KB, where KB is the, KB म्हणजे काय, डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक बेस. हे इक्वेशन नंबर 2. या ठिकाणी Ka डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ऍसिड आहे, Kb डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक बेस आहे. आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 ला काय म्हटलं जातं, इक्वेशन नंबर 1 and 2 are called as Henderson-Hasselbalch is called as Henderson-Hasselbalch equation. म्हणजे इक्वेशन नंबर 1 and 2 ला काय म्हटलं जातं, Henderson-Hasselbalch इक्वेशन. आता याच्यामध्ये काय काय बघितलं आपण, दोन टाइप्स बघितले बफर सोल्युशनचे, एक ऍसिडिक बफर, दुसरा बेसिक बफर. ऍसिडिक बफर कशापासून तयार होतो, तर लक्षात ठेवायचं, ऍसिडिक बफर म्हणताना पहिल्यांदा वीक ऍसिड घ्यायचं, वीक ऍसिड अँड इट सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस. बेसिक बफर कशापासून तयार होतो, तर वीक बेस अँड इट सॉल्ट विथ स्ट्रॉंग ऍसिड. म्हणून एक्झाम्पल आपण इथं काय घेतलं, वीक ऍसिड CH3COOH, त्याचा सॉल्ट स्ट्रॉंग बेस बरोबरचा सॉल्ट आहे CH3CONA. इथं बेसिक बफर मध्ये NH4OH वीक बेस आहे आणि त्याचा सॉल्ट स्ट्रॉंग ऍसिड बरोबर आहे NH4Cl. आता दोन्हीचा पीएच कसा कॅल्क्युलेट केला जातो ऍसिडिक बफरचा, तर Henderson-Hasselbalch इक्वेशननी तो कॅल्क्युलेट केला जातो. त्याच कसं, pH इज इक्वल टू pKa प्लस log 10 to the base कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड, आणि pKa बरोबर मायनस log 10 to the base Ka. त्याचबरोबर POH कसा कॅल्क्युलेट केला जातो, PKB प्लस log 10 to the base कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवायडेड बाय बेस, आणि PKB इज इक्वल टू मायनस log 10 to the base कॉन्सन्ट्रेशन ऑफ Kb, where Kb and Ka are the dissociation constant of weak base and weak acids. And these two equation number 1 and 2 are called as Henderson-Hasselbalch equation. आता बफर ऍक्शन म्हणजे काय,
तर मगाशी जी डेफिनेशन आपण बघितली की एखाद्या सोल्युशनमध्ये ॲड केला, बेस ॲड केला किंवा वॉटर ॲड केला तरी त्याचा pH बदलत नाही. ते कशा पद्धतीनं होतं ते आपण बफर ॲक्शनमध्ये बघणार आहोत. मग ह्याच्यासाठी एक्झाम्पल कुठलं कन्सिडर करायचं आहे तर वीक ॲसिडिक बफरचं एक्झाम्पल आपण कन्सिडर करूयात. एक्झाम्पल काय घ्यायचं ॲसिडिक बफरचं? एक्झाम्पल इज CH3 वीक ॲसिड. मगाशी बघितलं डेफिनेशन आपण. काय डेफिनेशन आहे? ॲसिडिक बफर इज प्रिपेअर्ड फ्रॉम वीक ॲसिड आणि इट सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस. म्हणजे वीक ॲसिड झालं आणि त्याचं सॉल्ट कशाबरोबर घेतलं आपण? स्ट्रॉंग बेस बरोबर. म्हणजे CH3COOH प्लस CH3COONA. आत्ता आपल्याला काय करायचं आहे? ह्याच्यामध्ये एकदा ॲसिड ॲड करून बघायचं, एकदा बेस ॲड करून बघायचं. त्याचा काय परिणाम होतो की नाही ते आपण बघायचं. मग परिणाम ह्याच्यावरती होणार नाही म्हणजेच त्याची बफर ॲक्शन काय आहे ते आपण आता बघतोय. आता ह्याच्यामध्ये काय आहे बघा, CH3COOH आणि CH3CONA आहे. ह्या ठिकाणी CH3COOH हे वीक ॲसिड आहे आणि वीक ॲसिड असल्यामुळे ते पार्शली डिसोसिएट होतं वॉटरमध्ये. मग पार्शली डिसोसिएट झालं तर त्याच्यामध्ये अनआयोनाइज्ड CH3COOH मॉलिक्युल्स पण खूप प्रमाणात असणार आहेत आणि त्याच्याचबरोबर थोड्या प्रमाणात ते डिसोसिएट झाल्यामुळं थोडे CH3CO- पण असणार आहेत आणि H+ आयन्स पण असणार आहेत. CH3CONA इज द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि त्याबरोबर त्याचं कंप्लीट डिसोसिएशन होतं. म्हणजे CH3CONA ॲक्वेस सोल्युशनमध्ये जर घेतलं तर काय होतं? CH3CONAचं कंप्लीट डिसोसिएशन होऊन CH3COO- प्लस काय तयार होणार त्या ठिकाणी? Na+. CH3CO- आयन्स तयार होतील प्लस Na+. आत्ता काय सांगितलं तुम्हाला? CH3COOH पण त्याच्यामध्ये मग एकूण त्या सोल्युशनमध्ये किती आयन्स असणार आहेत? एक CH3CO- आयन्स असणार आहेत, दुसरे Na+ आणि CH3COOH पासून असलेले H3O+, परत अनडिसोसिएटेड CH3COOH मॉलिक्युल्स. मग ह्याच्यामध्ये लार्ज अमाऊंटमध्ये काय असणार आहेत? तर अनडिसोसिएटेड CH3COOH मॉलिक्युल्स हे जास्त प्रमाणात असतील आणि CH3CO- हे जास्त प्रमाणात असणार आहेत. मग आता ह्याची बफर ॲक्शन बघताना आपण काय करायचं? पहिल्यांदा स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड त्याच्यामध्ये ॲड करून बघूयात. स्मॉल अमाऊंट ऑफ strong acid is added. जेव्हा स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड त्याच्यामध्ये ॲड केलं तर काय होणार बघा? स्ट्रॉंग ॲसिड ॲड केल्यानंतर ॲड केलेले H+ आयन्स, म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड ॲड केलं म्हणजे काय ॲड केलं आपण? H+ आयन्स ॲड केले. मग हे H+ आयन्स काय होणार? ॲडेड H+ आयन्स combines with this CH3COO- ions and produces undissociated CH3COOH molecules. हे काय झाले? ॲडेड H+ आयन्स, ॲडेड ॲसिड झालं. हे ॲडेड ॲसिड हे लार्ज कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COO- ions and produces undissociated CH3COOH molecules. म्हणजे याचा अर्थ काय झाला? ॲड केलेले H+ आयन्स ह्या ठिकाणी CH3CO- बरोबर कंबाईन होतात आणि त्यामुळं हे ॲड केलेले H+ आयन्स आर रिमूव्ड. ॲज अ रिझल्ट pH ऑफ द बफर सोल्युशन रिमेन्स द सेम. म्हणजे ह्या सोल्युशनला जो pH आहे तो ह्या H+ मुळे आहे आणि हे ॲड केलेले H+ जादा झाले असते पण ते ॲड केलेले H+ काय होतात? CH3CO- बरोबर कंबाईन होतात आणि अनडिसोसिएटेड CH3COOH मॉलिक्युल्स तयार झाल्यामुळे H+ आयन्स त्या ठिकाणी रिमूव्ह होतात. मग आता दुसरा पार्ट काय बघा? व्हेन बेस इज ॲडेड. काय केलं? स्मॉल अमाऊंट ऑफ बेस इज ॲडेड इनटू दॅट सोल्युशन. When small amount of strong base is added. A small amount of strong base is added. मग अशा वेळी काय होणार? ऍड केलेले आता ह्या ठिकाणी काय बघा CH3COOH मॉलिक्युल्स जे आहेत ते काय आहेत? खूप लार्ज प्रमाणात आहेत. CH3COOH मॉलिक्युल्स लार्ज अमाउंट मध्ये आहेत.
त्याच्यामध्ये ॲड केलेले OH मायनस काय केले आपण ॲड केले. ॲडेड OH मायनस आयन्स आर react with this CH3COOH molecules and produces CH3COO minus ions plus water molecule. काय तर होणार त्या ठिकाणी CH3CO minus ions and water molecule मध्ये CH3COOH होते, त्याच्याबरोबर OH मायनस आयन्स रिॲक्ट झाले आणि त्यामुळे CH3CO मायनस आयन्स त्याच्यामध्ये आले आणि वॉटर मॉलिक्यूल आला. म्हणजे ह्या ठिकाणी ॲड केलेले OH मायनस आयन्स रिमूव्ह झाले. देअरफॉर pH ऑफ द बफर सोल्युशन इज रिमेन्स द सेम. म्हणजे बफर ॲक्शन म्हणजे काय, त्या सोल्युशनमध्ये आपण ॲसिड ॲड केला तो सुद्धा काय झाला रिमूव्ह झाला, बेस ॲड केला तो सुद्धा रिमूव्ह झाला. That means added H plus ions and added OH minus ions are removed. As a result, pH of the buffer solution remains the same. आता हे झालं स्मॉल अमाउंट ऑफ ऍसिड ऍड केलं, स्मॉल अमाउंट ऑफ बेस ऍड केलं त्याच्या बाबतीत. आता तिसरा पार्ट काय, आपण वॉटर ऍड करतो त्याच्यामध्ये. मग वॉटर ऍड केल्याचा काय इफेक्ट होतो का pH वरती, तर pH चा फॉर्म्युला आपण मगाशी बघितलं होता. pH इज इक्वल टू pKa प्लस log 10 टू द बेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवायडेड बाय ऍसिड. मग जो रेशियो होता कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड, हे कशामधला रेशियो आहे, हँडरसन एसेल्वेज इक्वेशन मधला. हा रेशियो जरी त्याच्यामध्ये आपण वॉटर ऍड केलं तरी हा सेमच राहतो आणि हा रेशियो सेम राहिल्यामुळे काय होतं त्या ठिकाणी pH वॉटर जरी ऍड केलं तरी सुद्धा त्याचा pH बदलत नाही. 3 प्रॉपर्टी आपण बघतोय त्याच्यामध्ये pH ऑफ द बफर. पहिली प्रॉपर्टी काय बघा, pH of the buffer solution does not change. आता मगाशी बफर ऍक्शन मध्ये आपण बघितलं with the addition of small amount of strong acid or strong base into it. काय बघा, ऍडिशन ऑफ स्मॉल अमाउंट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस इनटू इट. सेकंड काय आहे बघा, सेकंड पण बघितलं ऑन डायल्युशन. आणि तिसरं आहे pH केव्हा चेंज होते तिसऱ्या वेळी, तर व्हेन इट इज केप्ट फॉर लॉंग टाइम. व्हेन इट इज केप्ट फॉर लॉंग टाइम. म्हणजे दुसरं एखादं सोल्युशन आपण लॅबोरेटरीमध्ये ठेवलं तर ते खूप दिवस ठेवलं तर त्याचा परिणाम म्हणजे त्याचा pH बदलतो. पण बफर सोल्युशन असं सोल्युशन आहे ते कितीही दिवस ठेवलं तरी त्याचा pH बदलत नाही. बघा, pH ऑफ द बफर सोल्युशन डज नॉट चेंज फर्स्ट व्हेन ॲडिशन ऑफ स्मॉल अमाउंट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस इनटू इट, ऑन डायल्युशन और व्हेन इट इज केप्ट फॉर लॉंग टाइम. आणि तुम्हाला ह्याच्यावरती क्वेश्चन कसा असतो, गिव्ह एनी वन प्रॉपर्टी ऑफ द बफर सोल्युशन. आता नेक्स्ट पार्ट बघतोय आपण ऍप्लिकेशन्स ऑफ बफर सोल्युशन. तर त्याच्यापैकी पहिलं ऍप्लिकेशन काय बघा, आता बफर सोल्युशन तसं बघायला गेलं तर सगळीकडे वापरलं जातं, त्याचे खूप ऍप्लिकेशन्स आहेत. फक्त थोडे आपण आता ह्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. नेहमीचं जर एक्झाम्पल बघितलं तर आपल्याला माहिती आहे की घरामध्ये आपण जाम आणि जेली करतो ते जास्त दिवस टिकत नाहीत, पण बाजारातून आणलेले जाम आणि जेली टिकतात. का, तर त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून बफर सोल्युशन वापरलेलं असतं. आणि ते बफर सोल्युशन कोणतं वापरलेलं असतं, तर त्याच्यामध्ये जे बफर सोल्युशन वापरलेलं असतं ते आहे सोडियम बेन्झॉइट. मग त्याच पद्धतीनं रेग्युलर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही ऍप्लिकेशन्स आहेत त्यापैकी थोडे ऍप्लिकेशन्स आपण बघतोय. तर फर्स्ट ऍप्लिकेशन आहे ह्या ठिकाणी इन बायोकेमिकल सिस्टीम. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या ज्या काही वेगवेगळ्या सिस्टीम आहेत त्या सिस्टीम मध्ये सुद्धा बफर सोल्युशनचं ऍप्लिकेशन आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते, आपलं जे ब्लड असतं त्या ब्लडचा pH किती असतो माहिती आहे का तुम्हाला, तर ब्लडचा pH असतो
7.36 to 7.42 ह्या रेंजमध्ये ब्लडचा pH असतो. हा जर pH असेल तर ह्या pH मध्ये समजा 0.2 चा फरक पडला, कितीचा? 0.2 चा जरी फरक पडला तरी इट कॉजेस द डेथ. म्हणजे ब्लडचा pH नेहमी ह्या रेंजमध्ये जर स्टेबल राहिला, मेंटेन राहिला तरच आपण जिवंत राहू शकतो. त्याच्यामध्ये जर 0.2 चा जरी फरक पडला तर त्या आपली डेथ होऊ शकते. मग अशा वेळी काय केलं जातं तर ह्या ब्लडचा pH मेंटेन करण्यासाठी आपल्या सिस्टीममध्ये किंवा आपल्या ब्लडमध्येच एक बफर आहे. ते काय आहे बघा, HCO3- प्लस H2CO3. हे जे बफर ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये आहे किंवा ब्लडमध्ये आहे ते काय करतं, ब्लडचा pH मेंटेन करतं. मग काही वेळा हा pH जर डिस्टर्ब झाला तर दवाखान्यामध्ये आपल्याला काय करतात बघा, इंट्राव्हेनस सलाईन देतात की व्हेनमध्ये सलाईन जे देतात ते सलाईन कशासाठी देतात, टू मेंटेन द pH ऑफ द ब्लड. मग त्या सलाईनमुळं आपला pH मेंटेन होते. दुसरं ॲप्लिकेशन आहे इन ॲग्रिकल्चर. आता ॲग्रिकल्चर म्हणजे काय मध्ये आहे का बघा, ॲग्रिकल्चरमध्ये म्हणजे शेतीमध्ये काय असतं, pH ऑफ सॉईल. आपण काय करतो, तुम्ही ॲडव्हर्टाईजमध्ये वगैरे बघितलं असेल की खताची ॲडव्हर्टाईज असते बघा टीव्ही वरती वगैरे, तेव्हा काय केलेलं असतं, pH बघितलं असं दाखवलेलं असतं. मग pH जर बघितला मातीचा, pH बघितल्यानंतर त्याच्यावरून कोणतं खत वापरायचं ते ठरतं. म्हणजे कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स जे काय आपण खत वापरू ते pH ऑफ सॉईल वरून ठरतं. म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये बफर जे आहे ते बफर जमिनीचा pH मेंटेन करायला मदत करतं. आता तिसरं जे आहे ॲप्लिकेशन ते काय आहे बघा, इन इंडस्ट्रीज. कशामध्ये, इन इंडस्ट्रीज. इंडस्ट्रीमध्ये सुद्धा बफर सोल्युशन मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. मग कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं तर काय, पेपर इंडस्ट्री आहे, त्याच्यानंतर इंक इंडस्ट्री आहे, परत डाय इंडस्ट्री आहे, ड्रग, पेंट, ह्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काय केलं जातं, बफर सोल्युशन वापरलं जातं. त्याच्यानंतर चौथा पार्ट जो आहे, चौथा कशामध्ये वापरला जातं, इन मेडिसिन. औषधामध्ये सुद्धा बफर वापरलं जातं. पेनिसिलिन ड्रग प्रिपेअर करत असताना त्याच्यामध्ये बफर कोणतं वापरलं जातं, ॲड केलेलं बफर असतं सोडियम सिट्रेट. काय बफर वापरलं जातं त्या ठिकाणी, सोडियम सिट्रेट हे बफर त्या ठिकाणी वापरलं जातं टू मेंटेन द pH ऑफ द पेनिसिलिन, ड्रग पेनिसिलिन. ॲनालिटिकल केमिस्ट्री. मग ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये कसं वापरतो ते आपण थोडक्यात बघूयात. तर ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये तुम्ही गेल्या वर्षी जे प्रॅक्टिकल केलं, क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस ऑफ गिव्हन पावडर किंवा गिव्हन सॉल्ट. मग तुम्ही काय केलं, त्याच्यामधून एक ॲसिडिक रॅडिकल काढला, एक बेसिक रॅडिकल काढला, त्याच्यावरून ते सोल्युशन कोणतं आहे हे बघितलं. मग आता बेसिक रॅडिकल करत असताना तुमच्या लक्षात आलं असेल आपण त्याचे वेगवेगळे ग्रुप कोणते कोणते आहेत ते बघितलं आणि त्या ग्रुपनुसार कोणता ग्रुप प्रेझेंट येतो ते बघितलं. OS प्लस HCl हे वापरलं होतं, आठवत आहे, OS प्लस HCl. दुसऱ्या ग्रुपसाठी काय केलं आपण, OS प्लस HCl प्लस H2S. दुसरा ग्रुप प्रेझेंट आहे की नाही बघण्यासाठी. तिसऱ्या ग्रुपसाठी काय केलं, OS प्लस NH4Cl प्लस NH4OH. आता NH4Cl आणि NH4OH याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल हे कशाचं एक्झाम्पल आहे, बेसिक बफरचं आहे. मग आता ह्याच्यावरून फर्स्ट ग्रुप आहे की नाही कळतं, ह्याच्यावरून दुसरा ग्रुप आहे की नाही कळतं, आणि NH4Cl आणि NH4OH जेव्हा ॲड करतो तेव्हा आपल्याला थर्ड ए ग्रुपचे रॅडिकल आहेत की नाही ते कळतात. मग ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये प्रामुख्यानं आपण जे एक्झाम्पल बघणार आहोत ते थर्ड ए ग्रुपचे जे रॅडिकल्स आहेत, काय आहे, थर्ड ए ग्रुपचे रॅडिकल्स ते काय आहेत बघा, Fe3+, Al3+. हे जे रॅडिकल्स आहेत ते थर्ड ए ग्रुपचे रॅडिकल प्रिसिपिट व्हायचे असतील तर त्याचा pH आपल्याला
8 ते 10 इतका मेंटेन करावा लागतो. 8 ते 10 मेंटेन. आणि ते कशामुळे होतं? NH4Cl प्लस NH4OH ह्या बफर सोल्युशनमध्ये मुळे होतो. म्हणजे बफर सोल्युशन प्लेज इम्पॉर्टंट रोल इन आवर एव्हरीडे लाईफ.